उपोषणावर धडक मोर्चा इथे आंदोलन करत आहात. काय आपले मुद्दे आहेत, काय आपले मागण्या आहेत? एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर यांच्या अंतर्गत वासल्य प्राथमिक आश्रमशाळा आहे जी चापके तलावलीमध्ये आहे आणि या आश्रमशाळेमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे सातत्याने. त्यांना पोषण आहार मिळत नाही. त्यांच्यावरती म्हणजे त्यांना रोज जे जेवण द्यायला पाहिजे ते पोटभर जेवण दिलं जात नाही. अशा प्रकारचा पुन्हा शिक्षण बरोबर नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या शाळेचा जो मुख्याध्यापक आहे सुधीर मरिबा माने यांनी अप्पर आयुक्त कार्यालयाची ऑर्डर हेमंत पाटील नावाचे तत्कालीन अधिकारी होते यांच्यासोबत हॉटेलवर बसून काढलेली आहे. आणि त्याही पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचा जो मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव हा प्रकल्प कार्यालयात सुद्धा आवक जावकला नोंद नाही आहे. त्यानंतर त्या प्रस्तावाची नोंद अप्पर आयुक्त कार्यालयात सुद्धा नाही आहे. म्हणजे प्रस्तावच नसताना शिक्षण सेवकाचा डायरेक्ट मुख्याध्यापक केला आहे आणि त्या मुख्याध्यापकाला शासन आज 1.5 लाख रुपये पगार सातत्याने देत आहे. गेल्या 2 वर्षापासून ही बाब आम्ही निदर्शनात आणून दिली परंतु त्यावर काही झालं नाही. परंतु आत्ताचे जे अपर आयुक्त आहे माननीय गोपीचंदजी कदम साहेब जे ठाण्याचे अपर आयुक्त आहे एकदम कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. तात्काळ ती ऑर्डर जी आहे त्यांची मान्यता अवैध ठरवली आणि माननीय प्रकल्प अधिकारी आहे आता सध्याच्या डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम एकदम कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि या सर्वांवरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. परंतु मुद्दा असा आहे की काही भाग हा प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येतो, काही आयुक्तांच्या अंतर्गत येतो, काही अपर आयुक्तांच्या अंतर्गत येतो. आमची आता मागणी आहे की माननीय आयुक्त नाशिक हे या प्रकरणावरती तात्काळ दखल कधी घेतील. कारण अप्पर आयुक्त साहेबांनी प्रशासक बसवण्याचा प्रस्ताव हा आयुक्त नाशिक यांच्याकडे पाठवलेला आहे. माननीय प्रकल्प अधिकारी जव्हार डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम यांनी सुद्धा प्रस्ताव हा आयुक्त कार्यालयाकडे पाठवलेला आहे. परंतु आयुक्त यावर कधी निर्णय घेतील हा प्रश्न आहे. तसंच या आश्रमशाळेत एक विद्यार्थी 3.25 किलो मीठ खातो. 39 लाख रुपयाचं बिल हे सादर करण्यात आलेलं होतं. आता एक विद्यार्थी जर दिवसाला 3.25 किलो मीठ खातो तर त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम आदिवासी विभाग करत आहे, संबंधित संस्था चालक करत आहेत. म्हणून या सर्व संस्था चालकांवरती संस्था चालक नामदेवराव मोडके हा एकदम उन्मत्त झालेला PWD मध्ये असलेला आणि तिथून रिटायर झालेला अधिकारी आहे. यांनी गारगाव येथील ब्रिज खाल्लेला आहे. हे प्रकरण अजूनही मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे आणि PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग हे आश्रमशाळा बनवलेली आहे. म्हणून असा अधिकारी कारवाई करावी आणि आतापर्यंत लाटलेले जे 35-40 करोड रुपये अनुदान आहे ते सुद्धा शासनात जमा करावं. सर्व बेकायदेशीर चाललेलं आहे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि संबंधित काही अधिकारी वर्षानुवर्ष त्या टेबलवर असतात. प्रकल्प अधिकारी जे नवीन येतात IAS बनून येतात ते कर्तव्यदक्ष असतात परंतु त्यांना आणि मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम हे खालचे अधिकारी करतात, संबंधित मुख्याध्यापक आणि संस्थापक करतात. म्हणून तात्काळ त्यांची दखल घेऊन यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. आणि ही शाळा तात्काळ शासनाने त्याचे प्रशासक बसावं आणि यांच्याकडून संस्था ताब्यात घ्यावी ही आमची विनंती आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ दखल घ्यावी. कारण लाडके बहिणींचे लाडके मुलं आहेत आणि त्यांच्यावर सातत्याने अत्याचार होत आहेत. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपण या लाडक्या बहिणींच्या मुलांचे मामा आहेत आणि मामा म्हणून आपली एक जबाबदारी आहे की आपल्या भाच्यांना तात्काळ संरक्षण मिळावं, तात्काळ शिक्षण मिळावं आणि त्यांचं सततचं होणारं शोषण हे थांबवण्यात यावं ही या ठिकाणी मी विनंती करतो. नमस्ते, माझं नाव सामाजिक कार्यकर्ता आहे. सोबतच मुंबईमध्ये एज्युकेशन हा प्रोजेक्ट चालवतो. शाळा विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही, पुलाखाली राहणारे कुटुंब आहेत, रस्त्यावरती भीक मागणारे मुलं आहेत, विकणारे आहेत, जे काही शाळेत जात नाही असे
विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि माझ्याकडे जो हा विषय आला आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचाच आहे. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवरती अनेक अन्याय अत्याचार होते आहे. माझ्या कानावर ही पण गोष्ट आली की मुली सुद्धा झाली, कंप्लेंट सुद्धा झाली, सुद्धा लागू केला, परंतु ते कुठेतरी दबावापर्यंत दाबल्या गेले आणि महिला राज्य आयोगाकडे सुद्धा याची मागणी केली. जो काही गुन्हा दाबल्या गेले ते रिओपन यावर न्याय मिळा, परंतु अजून सुद्धा त्याला चाललेला नाही आहे. हा आज एका आश्रमशाळेतला विषय नाही तर असं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा आहे. यामध्ये सुद्धा असे अनेक प्रकरण असतील. आज मला इथून या उपोषणातून हेच सांगायचं आहे की जर अशा आश्रमशाळेमध्ये अशा विद्यार्थ्यांना जर अन्याय अत्याचार होत असेल तर ते फार मोठी खेदाची बाब आहे. आज मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहीण त्यांचे बरेचसे प्रश्न सोडवले आहेत, पण हे जे विद्यार्थी आहेत ते पण त्यांचेच आहेत. त्यामुळे त्यांना न्याय द्यावा. जे उन्नत झालेले जे संस्थापक आहेत त्यांच्याकडून ही मान्यता रद्द करून त्याचे प्रशासन बसवावा आणि या आदिवासी विद्यार्थ्यांवर त्यांना न्याय द्यावा. त्यांच्यावर कुठलेही जे होत असलेला अन्याय थांबवा ही विनंती देखील करते.